आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत कोणालाही खेळ करू देणार नाही, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा। कायदा आणि सुव्यवस्था गुन्हेगारीबाबत कोणालाही खेळ करू देणार नाही असा सज्जड इशारा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे। नागपूर चाळ येथे सामाजिक सलोखा, वाढती बाल गुन्हेगारी, वाढती व्यसनाधीनता आणि कायदा सुव्यवस्था याकरिता आयोजित केलेल्या नागरिकांशी सुसंवाद या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। तसंच संपूर्ण परिसर दारूमुक्त, ड्रग्ज मुक्त, जुगार मुक्त करणार असा निर्धार त्यांनी यावेळी केला। याबाबत कोणाचीही गैर केली जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिवसाचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी कार्यक्रमाचे संयोजक पुण्याचे माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी उपस्थितांचं स्वागत केलं। यावेळी बोलताना डॉक्टर धेंडे म्हणाले की नागपूर चाळ या परिसरामध्ये गेल्या 60 वर्षांपासून सामाजिक सलोखा जपतोय आणि यापुढेही जपला जाणार असं सांगून डॉक्टर धेंडे पुढे म्हणाले की सध्या वाढती व्यसनाधीनता आणि बाल गुन्हेगारी यावर कसा आळा बसेल यासाठी पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आणि आपण सर्वांनी मिळून सामूहिक प्रयत्न करूया असं आवाहन डॉक्टर धेंडे यांनी केलं। या कार्यक्रमाला पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, डीसीपी झोन 4चे विजयकुमार मगर, त्याचबरोबर ॲडव्होकेट नानासाहेब नलावडे, बादशाहभाई सय्यद, राहुल डंबाळे, मंगेश गोळे, बाळासाहेब जानराव, महेश पाटील आदी मान्यवरांसह परिसरातील विविध धर्माचे सामाजिक बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज झाली होती। आता ही घटना ज्यावेळी सुरुवातीला झाली होती, या घटना घडल्यानंतर इनिशियल जे सुरुवातीला आम्हाला माहिती मिळाली की दोन्ही पक्ष म्हणजे अत्यंत सामंजस्याने हे प्रकरण हाताळत आहे आणि भौतिक त्यांची काही समझोता होईल, काही अशा काही प्रकरण वाढणार नाही। परंतु आपत्तीजनक गोष्ट अशी आहे की हे जे आपले परिसराचे जे भांडण होता त्या भांडणाचे स्वरूप असा झाला की नंतर बाहेर भागाचे भरपूर प्रमाणे लोक वेगवेगळे भागातून जमले आणि नंतर रस्ता रोको, नंतर मोर्चा आणि नंतर परत एकदा रविवारी मोर्चाची आयोजन करण्यात आली होती आणि ते खरं आम्ही 2 मोर्चा त्या दिवशी काढण्यात आली होती आणि आमचे अधिकाऱ्यांनी संबंधित लोकांची चर्चा करून अभिजित वाघचौरे आणि इतर लोक सगळ्यांनी भूमिका घेतल्यानंतर ती मोर्चा रद्द झाली। त्याचे आम्ही अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो, कारण अशा प्रकारचे मोर्चा सगळे प्रकरण निपटल्यानंतर इथे होणे उचित नव्हता अशी आमची धारणा होती। आता विषय यामध्ये असा आहे की आत्मपरीक्षण करण्याचे विषय आहे की जर लहान मुलांमध्ये काही भांडण त्यावेळी झाला तर अशा सायकलवर मुला जात असताना काही टक्कर लागला, नंतर जे इतके लोक येऊन एकमेकांनी मारहाण करत होते, ही किती उचित आहे आणि का अशा घटना घडला आणि काय आपण करायचे जेणेकरून अशा पुढे अशा घटना होणार नाही यासाठी सगळ्यांना आपल्याला आत्मपरीक्षण करायची गरज आहे। आणि नंतर अशा प्रकारची जी घटना घडली आता त्याचे व्हिडिओ काढणे, त्याचे फोटोग्राफ काढून इकडे तिकडे प्रसारित करणे जेणेकरून एक कॉम्युनल एटमॉस्फिअर जे शहराचे आहे आणि या परिसराचे आहे यावर विपरीत परिणाम होत होता असा दिसून येत आहे। परंतु सगळ्यांनी मिळून आपण सगळे प्रतिष्ठित लोकांनी मिळून आणि सगळे आयोजकांनी मिळून पोलिसांसोबत ते सगळे प्रकरण हाताळले। आमचे फक्त आपल्याला एवढेच आग्रह राहील की ही घटना त्या दिवशी घडला आणि त्याचे एक परिणाम झाला, पुढे अशा प्रकारचे घटना घडू नये आणि काही आपत्तीजनक एकाच लहान छान घटना घडला तर त्याचे व्याप, त्याचे परिणाम इतके मोठा आणि या स्तरावर न जाईल यासाठी काय उपाययोजना करणे गरजेचे आहे। दोन्ही समाजाचे प्रतिष्ठित लोकांना बसून चर्चा करून पूर्णपणे याचे मार्ग काढावा लागेल, कारण पोलिसांची भूमिका आम्ही स्पष्ट करतो
आम्ही शेवटचे क्षणीपर्यंत हात जोडून आग्रह करतो की अशा कोणताही कृत्य करू नये जेणेकरून काही गुन्हेगारी किंवा काही कायदा सुव्यवस्थेचे परिणाम निर्माण होईल। परंतु सगळे विनंती केल्यानंतर जर तरी पण घटना घडत असतील आणि तरी पण काही कायदा सुव्यवस्थेवर परिणाम पोहोचत असतील तर पोलीस गप्प पण बसणार नाही। पोलिसांची जे कारवाई होईल त्या कारवाईचे परिणाम दोन्ही गटाचे सगळे लोकांवर होतात, म्हणून ती वेळ येऊ नये म्हणून थोडा सामंजस्याने सगळ्यांना घेणे गरजेचे आहे। विशेष करून इथे मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहे। आपल्याला विशेष आमची आग्रह राहील, कारण कोणी व्यक्ती गुन्ह्यामध्ये अटक झाला, कोणी हॉस्पिटलमध्ये गेला, कोणाला मारहाण झाला, जास्ती परिणाम महिला मंडळीला होतात। आपल्यालाच आपले पुरुष वर्गाला आपले लहान मुलांना नियंत्रित ठेवायचे। ती एक लक्ष्मण रेखा आहे, ते लक्ष्मण रेखा पार करून काही अशा कृत्य ज्याचे परिणाम वाईट होऊ शकते, याचे कायदा सुव्यवस्थेचे परिणाम किंवा पोलीस ऍक्शनचे परिणाम जे काही परिणाम आहे ते होऊ शकते, याचे जाणीव आपले पुरुष मंडळीला आणि आपले जे मुला मुली आहेत, जे मुले आहे, जे लहान युथ मंडळी आहे, त्यांना ही जाणीव होणे अत्यंत गरजेचे आहे। त्यामुळे मी महिला मंडळीला विनंती करणार की हे गोष्टी आपण कृपया करून सगळ्यांना समजून सांगावी। आमचे स्थानिक पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक जे नवीनच आलेले आहे, एसीपी साहेब पण नवीन आहे आणि जे टीम ज्यांनी काम केलेली आहे त्यांचे सगळ्यांचे अभिनंदन करतो। मी आपल्याला शेवटी एवढेच सांगतो की शहरात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही, जातीय सलोख्यावर विपरीत परिणाम होणार नाही, यासाठी पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आहे, कटिबद्ध आहे आणि वचनबद्ध आहे। याच्यावर कोणी विपरीत काही आपत्तीजनक घटना काही कृत्य करण्याचे प्रयत्न करतील तर पोलीसचे संयम पर्यंत राहतील, परंतु संयम जर तुटला तर कारवाई अत्यंत कडक होऊ शकतील, याची जाणीव पण सगळ्यांना होणे अत्यंत गरजेचे आहे। मी अशा सांगतो अशा कारणाने की आपले सगळ्यांपैकी 99.99% लोक चांगले असते। शहराचे या नागपूर चालचे 99% लोक चांगले आहेत, लेकिन काही 1-8% लोक समाजकंटक असतात। एक पण ड्रग पेडलर, एक पण अवैध दारूवाला, एक पण अवैध जुगारवाला, मटकेवाला या परिसरात आजपासून अस्तित्वात राहणार नाही आणि अस्तित्वात राहिला तर फक्त लहान छान कलमे लावून त्यांना उद्या बेल होतील तशा कारवाई न करता जर ते आमच्याशी भांडतील, गुन्हे धंदे चालून जर आमच्याशी भांडतील तर आम्ही पण एक कदम पुढे जाऊन त्यांच्याशी भांडणार। अशा प्रकारचे रुख घेऊन पूर्ण परिसरात दारू मुक्त, ड्रग मुक्त, जुवा, मटका जे काही इतर गोष्टी अवैध कृत्य असतील ते पूर्णपणे नष्ट करा। जे काही अशा गुंडेगारी ते भाईगिरी सारखे असतील त्यांना साहेब उचला, एक दिवशी बोलवा, त्यांना प्रेमाने समजावून सांगा की पुढच्या दिवशी त्यांची दादागिरी दिसली तर त्यांना आमची दादागिरी दिसतील, हे जरा त्यांना प्रेमाने समजावून सांगा। आणि पूर्ण परिसर जर आम्ही आता आलेले आहे, आता मला अपेक्षा आहे शेडके साहेब की आता आपण 1 महिन्यानंतर 1-2 महिन्यानंतर आपण सर्व नागरिक आम्हाला बोलून सांगणार की साहेब इथे सगळे व्यसन मुक्त, व्यसन मुक्त हे परिसर झालेली आहे, अशा प्रकारचे चित्र निर्माण करा। लोक चांगले आहे, लोकांचे सहकार्य नक्कीच आपल्याला मिळतील। काही अवैध धंदेवाले पण जे असतील त्यांना आपण सांगा, 90% त्याचे पण सुधारतील, हे 10% सुधारणार नाही, त्यांना आपण आपल्याप्रमाणे आपल्या पद्धतीने सुधरून टाका आणि जनता आपण सहकार्य करा। कोणताही अशा प्रकारचे गैरकृत्य होत असतील, व्यसनचे असतील, दारूचे होत असतील, भाईगिरी असतील, महिलांचे सुरक्षावर विपरीत परिणाम काही गोष्टीवर होत असतील, बिनधास्तपणे पोलिसांना सांगा, आम्ही आपल्या बाजूने भक्कमपणे उभे आहे आणि उभे राहणार आहे। या परिसरात आणि शहरात कायदा सुव्यवस्था सोबत आणि गुन्हेगारी सोबत कोणालाही खिलवाड करू देणार नाही, यासाठी पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आहे। परत एकदा सगळे आयोजकांचे धन्यवाद। आपण अशा प्रोग्राम आयोजित केले आणि अशाच प्रकारचे आपण जातीय सलोखा या परिसरात आणि गुन्हेगार मुक्त या परिसरात आपण पुढाकार घ्या अशी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हॉस्पिटल आहे वसाहतीमध्ये 3 वेळा मी निवडून आलो, वसाहतीमध्ये मी उपमहापौर झालो आणि माझा प्रभाग साहेब, मी थोडक्यात सांगतो, मी वेळोवेळी हे सांगत असतो, माझा प्रभाग हा मानवी
एकंदरीत सगळ्या वाईट गोष्टीच्या पुनर्वसनाचा प्रभाग आहे. माझ्या वॉर्डमध्ये जेल आहे साहेब, माझ्या वॉर्डमध्ये मेंटल हॉस्पिटल आहे, माझ्या वॉर्डमध्ये मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र आहे, माझ्या वॉर्डमध्ये बालग्राम आहे, माझ्या वॉर्डमध्ये भिक्षेकरी केंद्र आहे, माझ्या वॉर्डमध्ये समाज कल्याणचे 4 हॉस्टेल आहेत. असा माझा प्रभाग आहे. आणि आम्हाला जन्मजातच सर्व लोकांना घेऊन जाऊन आपला प्रभाग हा शांततामय ठेवण्याची एक सवय आहे. मी एवढंच सांगतो की इथे सगळेजण गुण्यागोविंदाने नांदत होते. फक्त भवितव्यामध्ये परत अशी घटना होऊ नये म्हणून आपणाच्या वतीने सर्व समाज घटकांना आपण विश्वासात घेऊन आपण ज्या काही वाईट प्रवृत्ती आहेत त्या वाईट प्रवृत्तीला थोडंसं बाहेर आपल्याला कसं काढता येईल ह्याच्यावर आपण मार्गदर्शन करावं, एवढंच मी आपणा सर्वांच्या वतीने विनंती करतो. आणि या ठिकाणी आपण इसके लिए मैं सभी कार्यकर्ताओं की आभार मानता हूं, जो लोगों ने मदद की सभी का आभार मानता हूं, नागरिकों का आभार मानता हूं। और सबसे ज्यादा मैं हमारे जो पुलिस डिपार्टमेंट है, कमिश्नर साहब से लेकर डीसीपी साहब से लेकर एसीपी पीआई और उनके जो पुलिस कर्मचारी है, इन्होंने इतना मेहनत किया है, रात और दिन मेहनत किया है और इस नागपुर हाउसिंग बोर्ड में कोई ऐसा घटना होने नहीं दिया है। इसलिए मैं पुलिस कर्मचारी अधिकारियों का मैं आभार मानता हूं। और मैं जो है सीपी साहब से कहना चाहता हूं कि सर, जैसे अभी डॉक्टर डेडी ने बताया कि जब से आप इस पुणे शहर में आए हो तब से आप सभी जानते हैं बहुत सारी चीजों में कंट्रोल आता है और भी बहुत सारी चीजों में कंट्रोल आना चाहिए, वो आप कर रहे हैं, हम ये देख रहे हैं। इसके लिए मैं उसके लिए भी आपके आभार मानता हूँ। और इस येवड़ा पुलिस स्टेशन के जो अधिकारी हैं, एसीपी साहब हो, हमारे सीनियर पीआई हो, इन्होंने इतना मेहनत किया है, रात और दिन मेहनत किया है और यहाँ पे कुछ ऐसा घटना होने नहीं दिया है। मैं इनका भी आभार मानता हूँ। और पीआई साहब के 4 सेनापति हैं जो LIB में काम करते हैं, इनका तो मेरे पास अल्फाज नहीं है तारीफ करने के लिए, जितना इन्होंने काम किया है। LIB के 4 लोगों ने बहुत काम किया है और बहुत काम किया है सर। इनके पास इनको कैसे तारीफ करें, इनके कैसे सत्कार लिए जाए, इनको कैसे हम इनका सत्कार लिए जाए, ये मुझे पता नहीं। बहुत अच्छा काम किया है इन्होंने। और मैं ये कहना चाहता हूँ कि हमारे जो भी कार्यकर्ता हैं वो कौन से पार्टी से संबंध रखते हैं उसका कुछ लेना देना नहीं है, लेकिन ऐसे वक्त पे हम एक हो जाते हैं। हमारी एकता कायम है, नागपुर 4 हाउसिंग बोर्ड की एकता आज भी कायम है और हम सब मिलकर के काम करते हैं। और आप सबसे विनती है कि कार्यकर्ताओं ने इस तरीके से काम करना चाहिए, आप लोगों ने भी इस तरीके से कार्यकर्ताओं को मदद करना चाहिए। आजचा प्रश्न, आजची बैठक ही केवळ आजच्या एवढ्याच मुद्द्यापुरती मर्यादित नाही. डॉक्टर साहेबांनी अतिशय अचूकतेनं याच्यामध्ये आणखी 2 गोष्टी ऍड केल्या, म्हणजे ते दिल मागे मोत आहे की एक म्हणजे वाढती बाल गुन्हेगारी. प्रत्येक आई वडिलांना, आम्ही सीपी साहेब कार्यकर्ते म्हणून आम्ही सांगतो, आमच्या आई वडिलांना वस्तीमधल्या मुलांच्या शिक्षणापेक्षा मुलाचं नाव कुठल्या भांडणात येते का याचं जास्त टेन्शन आहे, बरोबर ना? तर हा एक विषय याच्यामध्ये आम्ही अतिशय प्राधान्याने घेतलेला आहे. दुसरं एक वाढती व्यसनाधीनता, ही एक अतिशय गंभीर गोष्ट आहे. आणि मला आनंद वाटतो की आपण आल्यानंतर पुणे शहरामधले 69 पब्स ज्या ठिकाणी अत्यंत वाईट गोष्टींचा बोलबाला असतो आणि ज्या ठिकाणी कोट्यावधींची उलाढाल होते, असे पब्स आपण बंद केले. याबद्दल तुमचं खरोखर आपण कार्यालय ही फार मोठं धाडस आहे, ही फार मोठी कारवाई आहे. तुम्ही आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी पाहिलं की पुणे शहरातल्या गुन्हेगारांची, म्हणजे ज्यांची नावं आमची पोरं बघतात आणि त्यांना ते रोल मॉडेल वाटतात, त्यांना ते आदर्श वाटतात, त्यांचे स्टेटस ते त्यांच्या रील्सवर ठेवतात, रील्स बनवतात, हे करतात, अशा भल्या भल्या गुंडांची, सडकछाप गुंडांची अवकात काय असते हे तुम्ही त्यांना पोलीस आयुक्तालयामध्ये हाताची घडी घालून त्यांना 4 तास तुम्ही उभं करून दाखवलं की तुम्ही सारे सगळे गुन्हेगार आहात
आणि तुमची अवकात नाहीये समाजाला वेठीस धरणे. हे सुद्धा आम्हाला सगळ्यांना पुणेकर आहे ना आपल्या लक्षात, आहे ना लक्षात? येस, ठीक. तर ह्या सगळ्या गोष्टींवर आमचा पुणेकरांचा तुमच्या प्रत्येक कारवाईला पाठिंबा आहे. आमची विनंती एवढीच आहे की तरुणाईला गुन्हेगारीच्या विळख्यातून काढणं, तरुणाईला व्यसनाच्या विळख्यातून काढणं, याचबरोबर पुणे शहरामध्ये जी कोणती असामाजिक अराजक तत्व असतील त्या असामाजिक अराजक तत्वांवर आपण जी कार्यवाही करत आहात ती कारवाई. घटना घडली साहेब, अपघात झाल्यानंतर दोन याच्यामध्ये भांडणं होतात. अपघातानंतर म्हणजे कुठलंही मोटिव्ह नसतं, कारण नसतं किंवा काय नसतं, फक्त एक अपघात होतो, त्याच्यातून काहीतरी थोडंसं घडतं. त्याप्रमाणे ते घडलं होतं. त्यानंतर 2-3 दिवसात सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी, सर्व आमच्या सामाजिक कार्यकर्ते सर्वांनीच तिथं आमचे मखदूम असतील, अशोकराव विटकर असतील, प्रमोद बाबर असतील, अझरबाई असतील, या सर्वांनीच एकत्रित असं सहकार्य करून सामाजिक शांतता राखण्यासंदर्भात प्रयत्न केले. आणि साहेब सांगायचं म्हणजे 7 तारखेलाच आपले ACP दबडे साहेब आणि 7 तारखेलाच शेळके साहेब सिनियर पीआय म्हणून आमच्या पोलीस स्टेशनला आले. त्याच्यानंतर एक 8व्या-9व्या दिवशीची घटना घडली. त्यानंतर त्या दोघांनी अतिशय उत्कृष्टपणे या भागाचा जसा काय पूर्व अनुभव आहे अशा पद्धतीने हे प्रकरण हाताळलं. त्यांच्याबरोबर हाताळणारे सर्वच कर्मचारी, त्याच्यामध्ये आता बादशाहबाईंनी सांगितलं 4 जण, त्याच्यामध्ये जायबाई साहेब असतील, असलम भाई असतील, चलसानी साहेब असतील, आमचे खडतर साहेब, या सर्वांनीच अक्षरशः सर्वसाधारण 18 तास काम करून हे प्रकरण शांत करायचा प्रयत्न केला आणि हे सर्व शांत झालेले. या भागात अशा प्रकारचं कधीही घडत नाही. पण चुकून अपघातामुळे जे नंतर एखादे भांडण होते त्या प्रकारे घडलं होतं. हे सर्व आता संपलेलं आहे. दोन्ही समुदाय पूर्वी जसे एकत्र नांदत होते तसं नांदत आहेत. आणि हे करत असताना समस्त हिंदू आघाडी ते मोर्चा काढणार होते. तर मी समस्त हिंदू आघाडीत माझे सहकारी. सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज.